जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. बाई काय प्रकार हा प्रकार एकच प्रकार वाटला. SQR के झडपी डायरेक्ट. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच. तर हा व्हिडिओ एकदम इझी वेमध्ये कसा क्रिएट करायचा हे आपण आज शिकवणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता. तर आपण जे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तसंच आपण जो काय आज ॲप यूज केलेला आहे तोही तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तसं सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. त्याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळे सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला मी काही काय बीट मार्क आणि शेक इफेक्टचे लिंक दिलेले आहेत त्यावरती जाऊन तुम्हाला सिम्पली अलाइट मोशन ॲपमध्ये डायरेक्टली इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. आता इथे येऊन सिम्पली आपल्याला अलाइट मोशनला ओपन करून घेतल्यानंतर आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला लेयर्स आणि सॉन्ग ज्यावरती आपल्याला बीट्स अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लस न क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जी काही मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 2 इमेजेस बघायला मिळतील. तर हे आपले डेमो इमेजेस असणार आहेत. तुम्हाला काय करायचं, तुमचं जे काय तुम्हाला जे तुमचं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करायचा आहे ते सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 3 डॉटला वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, म्हणजे कंपोजिशन एरियावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं इमेज फुल स्क्रीन होऊन जाईल. आता आपल्याला आपला शेवटचा जो काय बीट आहे तिथपर्यंत एकदम एंडिंगला यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे या इमेजच्या तिथपर्यंत वाढून जाईल. तर याची लेंथ आपण इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला सिम्पली सुरुवातीला यायचं आहे. इथून सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे. आपण 3.21च्या बीटला येऊन जाईल. इथून सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून तर स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इमेजचे 2 पार्ट अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता सिम्पली आपल्याला पुढच्या ॲरोवरती क्लिक करून आपल्याला 5.01च्या बीटला येऊन या इमेजचे पुन्हा 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला 9.09 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. आणि इथून पुढच्या प्रत्येक बीटला आपल्याला इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे, म्हणजे इमेजचे 2 पार्ट आपल्याला इथं करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण ते इमेजचे पार्ट्स करून घेऊया. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो काय 5.01 सेकंदाचा बीट आहे तिथपासून ते 9.09पर्यंत हा जे काय आपलं इमेज आहे त्याला आपल्याला सिम्पली क्लिक करून इथे वरती डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला हे इमेज डिलीट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा 5.01 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि पुन्हा प्लसनं क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर हे जे आत्ता आपली इमेज आहे आपल्याला हेच इमेज गॅलरीमधून एडिटच्या ऑप्शनला क्लिक करून ते क्रॉप करून आपल्याला या साईजचं इथं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की आपण इमेज साईज इथं कमी करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याची लेंथ 9.09 सेकंडच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता बघायला मिळेल की इथपर्यंत याची लेंथ वाढलेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यातून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला शेक इफेक्ट दिलेला आहे. आपली जी काय सगळ्यात पहिली इमेजची लेअर आहे त्या लेअरला सिम्पली आपल्याला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन सिम्पली आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपली जी काय सगळ्यात पहिली इमेजचा पार्ट आहे त्याला सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट झालेला दिसून येईल. आता आपल्याला इथं बघायला मिळेल की आपण पहिले इमेज इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला सिम्पली पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला 2 नंबरचा जो काय आपला इफेक्ट आहे तो सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल. आता पुन्हा आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर आता जे काय आपली 3 नंबरची म्हणजेच 5.0 सेकंदाची आपली बीट आहे त्याला आपल्याला आपण जो काय कट केलेला इमेज पेस्ट केलेला होता त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जो इमेज आपण कट करून इथं सेट केलेला आहे त्याला आपल्याला इथं इमेज इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला ते इमेजला क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे आणि आपल्याला याची साईज जे काय आहे ते वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे काय आपल्याला इथं खाली बघायला मिळतं एक्स्ट्रा पार्ट इथं आपल्याला बाहेर आलेला आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं साईज कमी करून बरोबर इथं ते बरोबर 3च फोटो असलेले ते स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा इथून बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला जो काय आपला 3 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 9.09 सेकंदाच्या बीटला येऊन आपल्या पहिल्या इमेज तिथं जे काय आपलं पहिलं इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
आता यानंतर जे काही आपलं पुढचं इमेज आहे ते आपल्याला सोडून त्याच्या पुढच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला एका इमेजचा गॅप देऊन एकाडे एक इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपला जो काय सगळ्यात शेवटचा इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर 9.09 सेकंडच्या बीटला आल्यानंतर आता आपण पहिल्या इमेजला मागाशी इफेक्ट पेस्ट केलेला होता त्याच्या पुढं जे काय आपली इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे मागाशी जो आपण एकाडे एक इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला होता ते आपल्याला जे आपण गॅप राहिलेले आहेत त्या प्रत्येक गॅपला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की आपण सगळे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत, पण आपले जेवढे काय इथं वर्ड PNG आपण दिलेले आहेत व्हिडिओमध्ये ते सगळ्यात आपले दिसायला बंद झालेले आहेत, त्यामुळे ते बॅकग्राऊंडला गेलेले आहेत. आता आपल्याला समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. तसंच आपल्याला या दोन्ही लेअर सगळ्यात वरती इथं घेऊन यायचं आहे. म्हणजे जे काय आपले वर्ड PNG आहेत ते इथं जे काही बॅकग्राऊंडला गेलेले आहेत ते आपल्याला समोर आलेलं दिसून येतील. इथं आपल्याला वरती इथं विजिबल झालेले आहेत. आता आपल्याला पुढे येऊन 5.01च्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला पुन्हा वेगळे एक इमोजी बघायला मिळेल, ते आपल्याला सगळ्यात वरती लेअर घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला तेही PNG ते वरती दिसून येईल. त्यानंतर 9.09च्या बीटला येऊन पुन्हा राहिलेले PNG ही आपल्याला सगळ्यात वरती इथं घेऊन यायचं आहे. जेवढे काय आपले इथं PNGचं आपण स्पेशल वर्ड इमोजी PNG ॲड केलेले आहेत ते इथं आपल्याला अशा समोर आलेले दिसून येतील. आता आपल्याला पुन्हा इथं सुरुवातीला येऊन पूर्ण व्हिडिओ चेक करून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओत आपल्याला ओव्हरऑल अशा प्रकारे दिसून येईल. इथं आपल्याला प्रत्येक इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे की नाही ते आपल्याला सिम्पली चेक करून घ्यायचं आहे. इथं आपण आता रिचेक करून घेऊया. तर आपल्याला सगळ्यात शेवटला आपल्या व्हिडिओचा जो काय ओव्हरऑल लुक अशा प्रकारे इथं दिसून येईल. तर आजचा आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचा आहे. इथं आपल्याला राईट साईडच्या कोपऱ्यावरती एक ॲरो चिन्ह दिसेल, ज्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.